बिल्डर्स असोसिएशन इचलकरंजी सेंटरचे कार्य कौतुकास्पद. रवींद्र त्यागी. इचलकरंजी प्रतिनिधी सचिन खोंद्रे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचा भाग असलेल्या इचलकरंजी सेंटरचे बांधकाम क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असून या क्षेत्रातील प्रत्येक घटकांसाठी या सेंटरने सातत्याने उल्लेखनीय काम केले आहे, असे गौरवोद्गार बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रेसिडेंट रवींद्र त्यागी यांनी काढले. देशभरातील बांधकाम क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्टर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, बिल्डर्स, आरएमसी, फॅब्रिकेटर्स, सॅनिटरीवेअर आदींची शिखर संस्था असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या सन 2026-28 या सालच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी राज्य चेअरमन प्रकाश मेंढा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्वागत मावळते प्रेसिडेंट फय्याज गैबान यांनी स्वागत केले, तर ट्रस्ट चेअरमन नितीन धूत यांनी गत 2 वर्षातील फय्याज गैबान यांच्या कार्याचा आणि भविष्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा विस्तृत आढावा घेतला. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ कॉन्ट्रॅक्टरांना व कामगारांना मिळवून द्यावा, असे आवाहन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी केले. आमदार राहुल आवाडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देशातील इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे. त्याद्वारे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने राज्यभरातील सेंटरच्या सहकार्याने बांधकाम क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. भविष्यातही या असोसिएशनच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक त्या सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी इचलकरंजी सेंटर चेअरमॅन शीतल काजवे, व्हाईस चेअरमॅन राजेंद्र शिंत्री, सेक्रेटरी पुंडलिक जाधव, जॉ सेक्रेटरी दिलीप पटे, ट्रेजरर श्रीकांत लास्कर आणि जयसिंगपूर सेंटरचे चेअरमॅन मिलिंद साखरपे यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. नूतन चेअरमॅन शीतल काजवे यांनी सर्वांच्या सहकार्यातून बिल्डिंग असोसिएशनच्या उत्तुंग कार्याची परंपरा कायम ठेवण्याची ग्वाही दिली, तर मिलिंद साखरपे यांनी शासन दरबारी बिल्डर्स असोसिएशनच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी आमदार राहुल आवाडे आणि आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. या प्रसंगी प्रताप साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मोहन सातपुते, संजय रुगी, तानाजी हराळे, भगवान कांबुरे, पन्नालाल डाळ्या, शिवाजी पोवार, विकास चंगेडिया, सुहास अकिवाटे, महांतेश काकळकी, प्रल्हाद माने, स्वप्नील शहा, शिवकुमार हिराणी, मयूर शहा, श्रीकांत रुगे, संजय घाईतिडक, रमेश मर्दा, राजेंद्र खंडेराजुरे, महेश महाजन, सुधीर लाटकर उपस्थित होते. आणि गुजरात तिकडे असणारा नॉर्थ ईस्ट या चारही भारताच्या आपल्याला जोडलेले दिसतात. मग त्याच्यामध्ये असू दे, इव्हन अलीकडच्या काळामध्ये लोकल ट्रान्सपोर्ट आज आपण जे आता महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज जगभरामध्ये आज आपल्या भारताची त्या ठिकाणी आज सांगायला अभिमान वाटतो. त्याच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रम पार पडत असताना त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला त्या असोसिएशनच्या माध्यमातून काय करायचं आहे, तर आम्हाला सगळ्यात मोठा महत्त्वाचा जर व्यवसायाला सिम्प्लिसिटी आणण्यासाठी जो आम्ही व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणीचं आता निराकरण होणं गरजेचं आहे. अडीअडचणी फार मोठ्या नाहीत, आम्हालाही व्यवसाय प्रामाणिकपणेच करायचा आहे. पण मला आज या मंचावर खरोखर सांगायचं आहे, आम्हाला जर व्यवसाय जरी प्रामाणिकपणे करायचा असला तर एक कायदे करूनच आम्हाला साहेब प्रामाणिकपणे व्यवसाय करून देत नाहीत. ही आमची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. कारण कायदेच असे आहेत की या कायद्यामधून 2 बाजूचे दुधारी तलवार म्हणजे हे कायदे आहेत. तुम्ही कसा वापर कराल त्याप्रमाणे त्याचा तो अर्थ लावला जातो. आणि आमच्यासारखे व्यावसायिक फार म्हणजे हातगाईला आज आलेले आहेत. आणि ही सगळ्यात मोठी समस्या आज आम्हाला या व्यासपीठामार्फत मांडायची आणि करायची आहे. साधी गोष्ट आज आमची आर्थिक निधीचा आज या तुमचा नवनियुक्त अध्यक्ष म्हणून आज इथे मला उभे राहणे हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे आणि तितकीच मोठी जबाबदारीसुद्धा आहे. इचलकरंजी सेंटरचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल बिल्डर्स असोसिएशनच्या प्रत्येक मेंबरचा मी आभारी आहे. मी आमच्या मावळत्या टीमला देखील सॅल्यूट करतो. 24 ते 26 या कार्यकाळात तुमच्या कठोर परिश्रमाने एक भक्कम पाया तुम्ही रचला आहे आणि तोच वेग पूर्ण आम्ही निष्ठेने पुढे नेण्याचं वचन देतो. आणि विशेषतः सुरू आणि हातकणंगल्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे आहे. आज आपण बघितलं तर आपला जो सोलापूर हायवे रत्नागिरी सोलापूर हायवे होता त्याचासुद्धा चौपदरीकरणाचा विषय आता आपण बऱ्याच अंशी आता येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये बऱ्याचशा लोकांचं त्याचेसुद्धा आपण जे शेतकऱ्यांची आपण लँड ॲक्विजिशन केलं.
सुद्धा कनेक्टिव्हिटी आपली फार हैदराबादपासूनची जी कनेक्टिव्हिटी आहे आपली ती सुद्धा आपल्याकडं आणि विशेषतः शिरो आणि हातकणंगल्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. आज आपण बघितलं तर आपला जो सोलापूर हायवे रत्नागिरी सोलापूर हायवे होता त्याचा सुद्धा चौपदरीकरणाचा विषय आता आपण बऱ्याच अंशी आता येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये बऱ्याचशा लोकांचं त्याचे सुद्धा आपण जे शेतकऱ्यांची आपण लँड ॲक्विजिशन केलं सुद्धा कनेक्टिव्हिटी आपली फार हैदराबादपासूनची जी कनेक्टिव्हिटी आहे आपली ती सुद्धा आपल्याकडं. सन्माननीय डायस, आमचे नॅशनल प्रेसिडेंट आमचे मोठे बंधू रवींद्र त्यागीजी आणि स्टेट चेअरमन प्रकाशजी मेढा आणि आपले नूतन आत्ताचे चेअरमन शीतल फयाज आणि आपण क्रीडाईचे सर्व पदाधिकारी आणि आर्किटेक्ट इनोव्हेशनचे पदाधिकारी मित्रांनो, खूप चांगलं फयाजनं काम केलं आहे. फयाज जे मी 10 वर्षापूर्वी स्वप्न बघितलं होतं की जयसिंगपूर सेंटर व्हायला पाहिजे, ते फयाजनं सक्सेस केलं. 3 दिवसामध्ये त्यानं सेंटर ओपन केलं आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी त्याचा टाळ्या वाजवून त्याचा आभार मानावा. मित्रांनो, एवढं सोपं नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे अडकलेत. 29,000 द्यायलासुद्धा कॉन्ट्रॅक्टर पुढं मागं बघत होते. शकील भाई आणि फयाजनं 3 दिवसामध्ये सेंटर आमचं ओपन केलं. पुढचं प्लॅनिंग त्याने ठेवलं की शिरोळ सेंटर ओपन करायचं आहे. सेंटर चेयरमैन, स्टेट चेयरमैन, वाइस प्रेसिडेंट, देन मैं बैक बेंचर से फ्रंट सीट पर आया हूँ. बिल्डर एसोसिएशन जैसे इसके नाम से है, ये बिल्डर्स के लिए नहीं है खाली. जो अभी हमारे माननीय 2 अतिथिगण मंत्री जी और गए, मैं उनको बताता कि जो गवर्नमेंट सोचती है, जो प्लान करती है कि हमको ब्रिजेस बनाने हैं, हमको एयरपोर्ट बनाना है, हमको रेलवे स्टेशन बनाना है, हमको हाईवे बनाना है, हमको कोई नई बिल्डिंग बनानी है, उनके थॉट को एग्जीक्यूट करने का काम हमारी कंस्ट्रक्शन कंपनी, हमारे बिल्डर्स के साथीगण करते हैं. तो हम भारत निर्माण में एक बहुत बड़ा पार्ट हैं. और मैं आपको बता दूं, जीडीपी जो इंडिया की जीडीपी का ग्रोथ है उसमें 9% का हमारा पार्टिसिपेशन है. और करीब 7, 8 या 9 करोड़ हम लेबर उसके एम्प्लॉइज़ को रोज़गार देते हैं. एग्रीकल्चर के बाद में दूसरी इंडस्ट्री हमारी कंस्ट्रक्शन इंडस्ट्री है जो सबसे बड़े रोज़गार देने वाली है. बिल्डर एसोसिएशन का जो गठन का उद्देश्य हमारे जो इसके रहे होंगे. आदरणीय व्यासपीठ, मुख्य अतिथी आणि उपस्थित सर्व सन्माननीय सदस्यगण, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया केंद्राच्या वतीने आयोजित आजच्या या दिमागदार पदग्रहण जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.